नमस्कार मित्रांनो, सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण महाराष्ट्र शासनाची महत्त्वपूर्ण असलेली शेतकऱ्यांसाठीची खुश खबर पाहणार आहोत। बघा, सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 10,000 रुपये देण्याचा शासन निर्णय सरकारने आज काढला आहे। त्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत आणि त्यांना कधी अनुदान मिळणार यावर सविस्तर हा व्हिडिओ आपण पाहू शकता। व्हिडिओला शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राइब आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका। सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा आज महाराष्ट्र शासनाचा जी.आर. 29 जुलै 2024 म्हणजेच आजच्या दिवशी निघाला आहे। त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ। बघा, आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टर मर्यादेत प्रति हेक्टर 5,000 रुपयाचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे। म्हणजे 2 एकर मर्यादा आहे हेक्टर आणि प्रति हेक्टर 5,000 याप्रमाणे 10,000 रुपये होतात। या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट 1,000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 जुलै 2024च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। आता बघा, शासन निर्णय काय आहे। राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट 1,000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे। वरीलप्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्याकरता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1,548.34 कोटी, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646.34 कोटी अशा एकूण 4,194.68 कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे। सदर खर्च कापूस, सोयाबीन व तेलबिया उत्पादक शेतकऱ्याच्या उत्पादनात वाढ व मूल्य साखळी वाढ विशेष कृती योजनेच्या लेखाशीर्षाखाली देण्यात येत आहे। बघा, आता सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच्या पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नंबर 1, राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट 1,000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य अनुदेय राहील। नंबर 2, राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सन 2023च्या खरीप हंगामात ई-पीक पाहणी ॲप पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे, असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरता पात्र राहतील। नंबर 3, ई-पीक पाहणी ॲप पोर्टलवर नोंदणी असलेल्या क्षेत्रानुसार व त्याप्रमाणेच परिगणना करून अर्थसहाय्य अनुदेय राहील। नंबर 4, सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्याच्या आधार लिंक्ड बँक खात्यात केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या DBT माध्यमातूनच अर्थसहाय्य जमा करण्यात येईल। नंबर 5, सदर योजना फक्त 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यासाठीच मर्यादित राहील। बघा, सदरचे अर्थसहाय्य वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती स्वतंत्रपणे कळवण्यात येईल। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यामध्ये खर्चास मान्यता देण्यात आली आहे, पण ती कशा प्रकारे तुमच्या खात्यावर पैसे येतील, त्याच्यासाठी कोणती KYC करावं लागेल, ही संपूर्ण माहितीसाठी शासन परत एक माहितीपत्रक काढेल आणि ही माहिती आम्ही आपल्याला आमच्या चॅनलद्वारे नक्की देऊ। त्यासाठी आपण आमचा व्हिडिओ लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका।